नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच जे इंडियन रेल्वे मार्फत जाहिरात करण्यात आलेली होती टेक्निशियन पदाची, याचा फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आज मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। मित्रांनो, फॉर्म भरताना कधीही कुठलीही चुकी होता कामा नये, कारण याचं तुम्हाला फायनल सिलेक्शन म्हणजे अभ्यास वगैरे करता सिलेक्शन मिळवता आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ना तेव्हा मग याची किंमत चुकवावी लागते। त्यामुळे कधीही कुठलेही फॉर्म भरताना चूक होऊ द्यायची नाही। काही लोक काय करतात, इंटरनेट कॅफे वाल्यांकडून फॉर्म भरून घेतात। त्यावेळेस तो इंटरनेट कॅफे वाला तुमचा फॉर्म भरत असेल तर त्याच्या बाजूला बसून तुम्ही तो फॉर्म भरून घ्यायचा आहे। स्वतः भरत असाल तर वेल अँड गुड, पण काही वेळेस होऊ शकतं की तुमच्याकडे लॅपटॉप नाही, बरेचसे प्रॉब्लेम आहे किंवा काही लक्षात येत नसेल किंवा तेवढा कॉन्फिडन्स नसेल, तर हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा आणि त्याच्या बाजूला बसूनच तुमच्या डोळ्यासमोर व्यवस्थितपणे फॉर्म फिलअप करून घ्या। नाहीतर स्वतः तुम्ही तो फॉर्म कसा फिलअप करायचा हे या व्हिडिओद्वारे समजून घ्या आणि फॉर्म फिलअप करा। कारण बरेच वेळेस माझा असा अनुभव आहे की लोक बाहेरून इंटरनेट कॅफेवाल्यांकडून, भाऊ बहिणीकडून फॉर्म फिलअप करून घेतात, त्यांच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्या छोट्या मोठ्या चुका पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला भोगाव्या लागतात। त्यामुळे कुठलीही चूक होता कामा नये। तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला व्यवस्थित सिस्टमॅटिकली प्रत्येक गोष्टीनुसार मी समजून सांगणार आहे। या अगोदर टेक्निशियनचे बरेच व्हिडिओ घेऊन आलो, कोण इलिजिबल आहे कोण नाही, पूर्ण डिटेल वाले ॲडव्हर्टाइजमेंट ते घेऊन आलो। काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये कळवा, मी कमेंट बघतो आणि बाकीच्या व्हिडिओद्वारे तुमचे ते क्लिअर करतो। तर चला, आपली ही एक बॅच पण आहे टेक्निशियन आणि ALP असिस्टंट लोको पायलट, त्याचा सिलेबस पण कसा साम्य आहे काय ते मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। काय पॅटर्न आहे कसा आहे ते पण सांगितलं गेलेलं आहे। तर ALP ला दोन आहेत, CBT1 CBT2 आणि टेक्निशियनची फक्त एकच एक्झाम होणार आहे। तर CBT1 च्या बऱ्यापैकी सर्वच गोष्टी कॉमन आहेत आणि म्हणून आपण त्या दोन्हीसाठी मुलांना एकच बॅच दिलेली आहे आणि ती फक्त 999 मध्ये 999 प्लस GST रेकॉर्डेड बॅच असणार आहे। पुढे आता बघा काय करायचं, तर सिंपल गुगलवर जायचं, RRB मुंबई करा, काही हरकत नाही। कुठल्याही RRBचं नाव टाकलं, RRB मुंबई टाका, सिकंदराबाद टाका, काही प्रॉब्लेम नाही। RRB मुंबई जर केलं तुम्ही इथं गुगलवर तर इथं तुम्हाला दिसेल ओके 2/2024 टेक्निशियन, इथं क्लिक करायचं 2/2024 टेक्निशियन किंवा RRB मुंबईच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही टेक्निशियनचे ऍप्लिकेशन लिंक शोधू शकता। राईट, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं पेज येईल। क्लिअर, आता याच्यामध्ये बघा क्लिक हिअर टू व्ह्यू द ऍप्लिकेशन लिंक, राईट, क्लिक हिअर टू व्ह्यू द ऍप्लिकेशन लिंक, याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट व्हाल दुसऱ्या एका पेजकडे आणि इथं तुम्हाला वर अप्लाय दिसेल। बरेच लोक इकडे तिकडे शोधतात, सुरुवातीला ALPच्या वेळेस मी पण दुसरीकडे शोधत होतो, पण वर त्यांनी अप्लाय दिलेलं आहे, त्या अप्लायवर क्लिक करा। ओके, अप्लायवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला क्रिएट अन अकाउंट अँड ऑलरेडी हॅव अन अकाउंट असं येतं। आता तुम्ही म्हणाल सर पहिली वेळेसच ट्राय करतो, पण तुम्ही जर ALPचा फॉर्म भरला असेल तर पुन्हा तुम्हाला अकाउंट क्रिएट करायची गरज भासत नाही। तुम्ही तेच लॉग इन आणि पासवर्ड यूज करू शकता, लॉग इन आयडी आणि पासवर्ड यूज करून पुन्हा लॉग इन करू शकता, काही हरकत नाही। क्लिअर, मी सुरुवातीपासून गेलो, ऑलरेडी ALP साठी अप्लाय केलेलं असेल तर त्याचीच लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्ही टेक्निशियन पदासाठी सुद्धा यूज करू शकता। तो ऑलरेडी लॉग इन असेल अकाउंट तर त्याच्यावर क्लिक करा, लॉग इन पासवर्ड थ्रू पुढे जाऊ शकता किंवा क्रिएट करा अकाउंट। आता मी अकाउंट क्रिएट करतो। आता इथं बघा हे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं, कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी क्रिएटेड अन अकाउंट ड्युरिंग ALP फॉर्म सबमिशन आर नॉट रिक्वायर्ड टू रजिस्टर अगेन। राईट, तुमच्याकडं जर ALPचं अकाउंट ऑलरेडी क्रिएट झालेलं असेल त्यावेळेस अप्लाय केलेलं तर डबल करायची गरज भासणार नाही। म्हणजे रजिस्ट्रेशन डबल, इथं अकाउंट डबल क्रिएट करायची गरज बसणार नाही, तुम्ही डायरेक्ट एंट्री करून लॉग इन करून करू शकता सर्व काही। आता बघा सुरुवातीपासून आहे, इथं तुमचं नाव टाकायचं, नाव 10वी नुसार टाकायचं। आता महाराष्ट्रीयन लोकांचं कसं असतं की पहिले सरनेम असतं, नंतर नाव, नंतर वडिलांचं नाव। जसं माझं योगेश माने आहे तर माने माझं सरनेम पहिले योगेश गणेशराव, तर मी इथं काय टाकेल, माने योगेश गणेशराव, हे 10वी नुसार माझं नाव आहे। राईट, 10वी नुसार माझं नाव आहे। क्लिअर, आता त्यानंतर बघा हॅव यू चेंज युअर नेम, जनरली लेडीज चेंज करतात, केलं असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा। क्लिअर, त्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ टाका, इथं री एंटर करा पुन्हा इथं डेट ऑफ बर्थ,
त्यानंतर बघा सिलेक्ट जेंडर सिलेक्ट करा, फादर नेम. आता बघा फादर नेमचं कसं असतं, आता माझ्या वडिलांचं नाव काय, माने गणेशराव आनंदराव, क्लिअर. पण तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वर सुद्धा वडिलांचं नाव राहते, सन ऑफ, डॉटर ऑफ, तर तिथं जे नाव आहे ना तेच इथं टाका, राईट. कारण युपीएससी काय होतं की माझ्या एका मित्राच्या याला युपीएससीच्या इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम आला होता. त्यांनी वडिलांचं नाव पूर्ण टाकलं, जसं माझ्या वडिलांचं आहे गणेशराव आनंदराव माने, राईट, किंवा माने गणेशराव आनंदराव हे माझ्या वडिलांचं आहे. तर त्याच्या वडिलाचं नाव त्यानं पूर्ण टाकलं होतं, पण त्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर फक्त वडिलाचं नाव होतं. तर युपीएससी वाल्यांनी त्याला पुन्हा ॲफिडेव्हिट वगैरे चालत नाही, त्यांनी म्हटलं की पुन्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तसं व्यवस्थित करून आणून दे. तर अशा अडचणी येऊ नये म्हणून तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जसं तुमच्या वडिलांचं नाव आहे तसंच इथं टाका आईचं नाव, राईट. पुढं म्हणजे सिंपल तुम्ही समजा की गणेशराव, माझ्या आईचं नाव प्रयाग आहे तर प्रयाग असं, क्लिअर. त्यानंतर बघा आधार कार्ड असेल तर आधारनुसार व्हेरिफिकेशन करू शकतात. त्यासाठी तुमची डेट ऑफ बर्थ आधारला मॅच झाली पाहिजे, ते तुमचा मोबाईल नंबर आधारला मॅच झाला पाहिजे, तो ओटीपी येते. नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. सो आय डू नॉट हॅव आधार कार्ड, मी तेच केलं, क्लिअर. कारण मी ALPच्या वेळेस ऑलरेडी हे पूर्ण प्रोसिजर करून पाहिलेली होती, त्यामुळं मला अडचणी येत होत्या, क्लिअर. ऑलरेडी रजिस्टर दिस नंबर, ऑलरेडी रजिस्टर दिस नंबर, कारण माझा जो ALPच्या वेळेस नंबर यूज केला तो आधारला लिंक होता, म्हणून मी दुसऱ्या माझ्या नंबर थ्रू पूर्ण प्रोसिजर कंप्लीट केली. तेव्हा मी काय म्हटलं त्यांना, आय डू नॉट हॅव आधार कार्ड, आणि पुढे गेलो. आता इथं बघा कुठला दुसरा आयडी काय तुमच्याकडे, आधार असेल तर काही गरज पडत नाही, पण आधार नसेल तर दुसरा आयडी काय, तर मी पॅन सांगितलं, एक रॅन्डम काहीतरी नंबर लिहून टाकला, ओके. असा काही पॅनचा नंबर नसतो. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी जी आहे ते टाका तुमची, आणि प्लेस ऑफ इश्यू ते टाका, क्लिअर. दुसरं असेल तर आधार असेल तर नो इश्यू. पुढं आता कॉन्टॅक्ट डिटेल, ईमेल ऍड्रेस, चालू ईमेल ऍड्रेस हे लक्षात घ्या. हा ईमेल आयडी तुमच्याकडे व्यवस्थित ऍक्टिव्ह पाहिजे. पासवर्ड विसरला, हा विसरला असलं काही टाकू नका. त्याच्यावर तुमचा जनरेट ओटीपी करा, ओटीपी ईमेलवर येतो. त्यानंतर मोबाईल नंबर, जनरेट ओटीपी ऑन मोबाईल नंबर, दोन्ही कन्फर्म करून घ्या. एक पासवर्ड सेट करा, त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर लागतं, दुसरं स्मॉल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर लागतो, आणि एक नंबर लागतो, क्लिअर. त्यानंतर हा कोड जो दिला ते इथं टाका, क्लिअर. हा कोड दिला ते इथं टाका. प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट, प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट झालं. पुढं आता बघा हे पूर्ण तुमचं अकाउंट क्रिएट झालं, हे इथं दिसल, क्लिअर. आता हे डेट ऑफ बर्थ चुकीची आहे माझी, नाही तर तुम्ही म्हणाल सर एवढे छोटे आहात का, नाही नाही, क्लिअर. हे असं काहीतरी रॅन्डम टाकलं मी, तुम्हाला ही प्रोसिजर पूर्ण कंप्लीट करून दाखवण्यासाठी. बस प्रोसीड करा, झालं क्रिएट, क्लिअर. आता काय करायचं, पुन्हा ऑटोमॅटिकली तुम्ही कंटिन्युएशन मध्ये असाल तर लॉग इन येईल, नाही तर सुरुवातीला तुम्हाला अप्लाय दिसलं ना तिथं, राईट, तिथं तुम्हाला लॉग इन करता येईल, ओके. सो तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड सेट केलेला, हे कॅप्शन इथं टाका, आणि लॉग इन करा. लॉग इन केलं की खाली येतं ऑनलाईन ऍप्लिकेशन, याच्यावर क्लिक करायचं. ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक केलं. आता इथं तुम्हाला विचारलं जातं की दोन आहेत, एक टेक्निशियन ग्रेड 1 आणि एक ग्रेड, हे इथं कुठं आहे, कुठं 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 गेलं, हा टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल. त्यानंतर बघा टेक्निशियन 3, तुम्ही कशासाठी अप्लाय करता, ओके. टेक्निशियन ग्रेड 1 वाले डिग्री डिप्लोमा वाले आहेत, ते जरा जास्त मोठे आहेत लोक, त्यामुळे मी त्यांना टेक्निशियन 3च्या फॉर्म थ्रू समजून सांगणार आहे, ओके. जे आहे ते सिलेक्ट करा, इथं तुमची RRB सिलेक्ट करा, ओके. सिलेक्ट RRB टिक करा, आणि नेक्स्ट. ज्याला अप्लाय करायचं आहे त्यांना काय, क्लिअर, जे तुम्ही अप्लाय करू शकता असं. पुढं आता हे मुंबई RRB सिलेक्ट केली मी, मुंबई RRB सिलेक्ट केलं की त्यानंतर विचारते तुम्हाला, इथं कंट्री टाकलं तुम्ही, त्यानंतर बरंच गोष्टी तिकडून ऍज इट इज येतील. तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तिथल्या बऱ्याचशा गोष्टी ऍज इट इज पुढं येत आहेत, क्लिअर. तर आता याच्यामध्ये काय येत नाही, मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करा, रिलीजन सिलेक्ट करा, तुमचं चॉईस ऑफ लँग्वेज, वेगवेगळ्या भाषेमध्ये देता येतो पेपर. मी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा सांगितलं जेव्हा नोटिफिकेशन घेऊन आलो होतो, तर इथं लँग्वेज तुमची सिलेक्ट करा, मराठी, इंग्लिश, जे काय वाटेल ते. मराठीचं आपण बरेचसे लोक मराठीतूनच करणार आहोत. हा काही आहे का परमनंट विजिबल मार्क फॉर आयडेंटिफिकेशन, तुमच्या बॉडीवर कुठला आयडेंटिफिकेशनचे मार्क आहेत का, असे 2 मार्क इथं तुम्ही मेन्शन करू शकता. प्रत्येकाच्या बॉडीवर काही ना काही मार्क राहतात, माझ्या इथं काहीतरी आहे लागलेलं, राईट, तो एक टाईपचा मार्कच झाला. पुढं आता बघा कम्युनिटी काय ते सिलेक्ट करा, राईट. त्यानंतर आता इथं पण कम्युनिटीनुसार तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट विचारले जातात, राईट.
तर ते डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अपडेटेड पूर्ण पाहिजे ते. नॉन क्रिमिलेअर आहे 4 वर्षापूर्वीचे आता व्हॅलिडच नाही असं चालत नाही. करंट इयरचे व्हॅलिड डॉक्युमेंट सगळे लागतात. ओके. त्यानंतर बघा ऍड्रेस, तुम्ही कुठल्या स्टेटचे आहात, तुमचा डिस्ट्रिक्ट, त्यानंतर बाकीचा डिटेल मधला ऍड्रेस, राईट, विलेज, सिटी, पिनकोड. ओके. परमनंट आणि प्रेझेंट ऍड्रेस सेम असतील तर इथं टिक करा, ऑटोमॅटिकली इकडे रिफ्लेक्शन येईल. नाही तर दोन्ही ठिकाणी फिलअप करा, कंटेंट सेव्ह करा आणि नेक्स्ट करा. पुढं कम्युनिटीवर आपण क्लिक केलं. आता जसं मी एससी कम्युनिटी तर सिलेक्ट केली, जनरल केली तर काही विचारत नाही. एससी सिलेक्ट केली तर सर्टिफिकेट नंबर विचारते, इश्युइंग ऑथॉरिटी विचारते, डेट ऑफ इश्यू विचारते, राईट. डू यू विश टू अवेल फ्री रेल ट्रॅव्हल पास फॉर द एक्झाम, राईट. म्हणजे एक्झामसाठी तुम्हाला फ्री मध्ये पास लागते का ते पण विचारतं. एवढ्या डिटेल्स तुम्हाला भरावे लागतात. इथं कम्युनिटीचं ऑप्शन आलं होतं, मी बस एक ऍडिशनल फ्लाईट ठेवली. जनरल असेल तर काही विचारत नाही. आता बघा, एक सर्व्हिसमॅन असाल तर हो किंवा नसाल तर नाही. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल तर हो, नाही तर नाही. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास EBC असेल तर यस, नाही तर नाही. पुढं आर यू एम्प्लॉई ऑफ इंडियन रेल्वे असाल तर हो, मग त्याच्याशी रिलेटेड डिटेल्स विचारले जातात. इंडियन रेल्वेचे एम्प्लॉई नसाल तर काही विचारलं जात नाही. क्लिअर. नो करा, पुढे चला. आर यू अ कोर्स कम्प्लिटेड अप्रेंटिसशिप काही लोकांची झाली असेल, येस नो करू शकता. त्यानंतर अकाउंट डिटेल तुमच्या बँकचे लागतात. ओके. अकाउंट होल्डरचं नाव, त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म करा, IFSC कोड, नेम ऑफ द बँक आणि बँक ऍड्रेस. क्लिअर. हे टाकून द्या. त्यानंतर काय करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट. आता बघा इथं इसेन्शियल क्वालिफिकेशन विचार. 10वी तर कंप्लीट लागतेच प्रत्येकाला, राईट. प्रत्येकाला 10वी लागते. ओके. काही लोक 12वीवर अप्लाय करू शकतात. काही आता याचं होतं ग्रेड 1चं होतं, त्यांना डिग्री डिप्लोमा लागतो. तो डिग्री डिप्लोमा जे काही क्वालिफिकेशन आहे तुमचं, ओके, क्वालिफिकेशन इथं सिलेक्ट करा. ऑलरेडी 10वीचं येतेच ऑटोमॅटिकली. स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, बोर्ड, कधी पास झाले त्याचे डेट आणि तुमची रोल नंबर, जो की तुमच्या सर्टिफिकेटवर असतो. 10वीच्याही सर्टिफिकेटवर तो रोल नंबर असतो. त्यानंतर ऍड करा. हे ऍड केलं की याच्यानंतर फर्दर क्वालिफिकेशन आहे, कारण 10वीवर तर या ऍड मध्ये काहीच नाही आहे. ऍटलीस्ट 12वी लागते. ओके. ऍड केलं की दुसरे नवीन येतात, राईट. इथं बघा आता मी ऍड केलं तर क्वालिफिकेशन मध्ये सिलेक्ट करा ना काय काय आहे ते, राईट. ITI असेल तर मग ते तुम्हाला त्याची ट्रेड सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, ओके, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट, डेट ऑफ पासिंग, राईट, सर्टिफिकेट इश्यूड, ते त्यांचे हे राहतात ते सर्टिफिकेट टाईप. ओके. हे पूर्ण तुम्हाला तिथं तुमच्या सर्टिफिकेटवर राहतं, ते इथं एंटर करायचं आहे आणि नंतर ऍड करा. ओके. कोणाची 12वी असेल तर ते, डिग्री असेल तर ते, ओके, जे काही आहे ते तुम्हाला तिथं क्वालिफिकेशन एंटर करायचं. मल्टिपल क्वालिफिकेशन असतील तर मल्टिपल क्वालिफिकेशन सुद्धा एंट्री करा, कारण तुम्ही क्वालिफिकेशन एंट्री केल्यानंतर पुढं येतं की तुम्ही कशासाठी इलिजिबल आहात ते, राईट. इथल्या क्वालिफिकेशनवरच बेस आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. कारण टेक्निशियन मध्ये भरपूर आहेत, जवळपास 18 वेगवेगळे टेक्निशियनचे टाईप आहेत. मग तुम्ही कशासाठी इलिजिबल असाल ते कशावर डिपेंड करतं की तुम्ही इथं क्वालिफिकेशन काय एंट्री केलं त्याच्यावर. आता मी फिटर केलं होतं. मी काय केलं होतं, फोटो बिटो करायचा, साईन टाकायची, दोन्ही केले. सेव्ह आणि नेक्स्ट करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आता बघा तुम्हाला काय करायचं, इथं काय आलं, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस. ओके. व्हेरियस कॅटेगरीज ऑफ टेक्निशियन ग्रेड 3 कशात आहे, सिलेक्टेड RRB. आपलं कुठलं आहे, RRB मुंबई. तुम्हाला तरी वाटत असेल तर चेंज करायचं. सो क्लिक हिअर टू चेंज द RRB झोन. आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहात याची पूर्ण सिरीज येते, आणि तुम्ही जेव्हा याला ऍड कराल तो इकडे जाऊन बसेल, म्हणजे तुम्ही त्याला अप्लाय करताय. क्लिअर. तर याला ऍड कराल तो पुन्हा इकडे जाऊन बसेल. क्लिअर. म्हणजे एवढ्या ही इकडली जी लिस्ट आहे ही पूर्ण लिस्ट जी आहे इथं येणारी, ही अशी पूर्ण लंबी, एवढ्यासाठी तुम्ही इलिजिबल असा अशी एकाखाली एक ती लिस्ट येते. मग तुम्ही जेव्हा प्लसला ऍड केले ते इकडे गेलं, त्यानंतर याला ऍड केलं इकडे गेलं. आता हे लक्षात घ्या की ही तुमची सिक्वेन्स सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर टॉपर असाल टेक्निशियन मध्ये तर ते तुम्हाला अलॉटमेंट करताना बघतात की पहिल्या नंबरला काय दिलं बा, WR टेक्निशियन ग्रेड 3 ट्रॅक मशीन, तर ते तुम्हाला पहिला लॉट करतील. आता कुठला प्रिफरन्स कसा द्यायचा
ओके, हे लक्षात आलं नाही, इकडून इकडे जातं ते. आता कुठलं पहिलं असावं कुठलं दुसरं असावं याच्याबद्दलचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. आता याला उचलून जर खाली वर केलं तर ते होतं, म्हणजे तुम्ही याला उचलून वर करू शकता, याला उचलून खाली करू शकता तुमच्या चॉईसनुसार. तर ही सिक्वेन्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डिसाईड करू शकता. आणि त्याला इकडून या साईडनं इकडं केलं कसं ऍड करायचं, प्लसला क्लिक करून इकडे ऍड करायचं, मग हे खाली वर तुमच्या सिक्वेन्स तुम्ही मॅनेज करू शकता. सगळे जेवढे तुम्हाला इलिजिबल आहेत सगळ्याला अप्लाय करायचं, फक्त सिक्वेन्स खाली वर करायचा तुमच्या चॉईस नुसार. आलं लक्षात? हे महत्वाचं आहे, याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. ओके, हा. आता काही लोकांचं म्हणणं असं की सर आम्ही सर्व एकाच वेळेस भरायची गरज आहे का? नाही, जेवढा भरता येईल तेवढ्या स्टेप एकदा कंप्लीट करा, पुन्हा लॉग इन करून राहिलेला फॉर्म भरू शकता. ओके, पण शेवटच्या दिवसावर न्यायचं नाही. मार्च मध्येच आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करायचं. क्लिअर? शेवटी न्यायचं नाही, फार याच्यावर येऊन पडतात लोक, खूप बिझी साईड जाणार. ओके, आता हे इलिजिबल पोस्ट मध्ये एक पण राहिलं का? नाही. मी ऍड करत 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 सगळ्या नेल्या, इकडल्या पूर्ण पोस्ट इकडं. गॉट इट? ओके, आता बघा पूर्ण फॉर्म वर येतो, चेक करायचं. राईट, पूर्ण फॉर्म वर येतो तो चेक करायचा, याच्या वर येणारा फॉर्म. राईट, इथं प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन आहे ना, त्यानंतर बघा सगळं टिक करायचं, हे टिक करायचं, हे टिक करायचं, हे टिक करायचं, प्लेस टाका, पुणे असेल पुणे, संभाजीनगर, जे काय आहे ते. ओके, ऍप्लिकंट इथं तुमची साईन आहे. आता इथं म्हणाल तुम्ही साईन दिसता की फोटो दिसायला सर, तो साईज मध्ये बसत होता, कुठं साईनला साईज मध्ये करत बसू म्हणून मी फोटो लावला, तुम्ही साईन लावायची आहे. क्लिअर? त्यानंतर सेव्ह प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन बघून घ्या, पूर्ण चेक करा व्यवस्थित. काही चूक झाली असेल तर ते ऍप्लिकेशन एडिट करता येतं. काही जरी चूक झाली असेल पूर्ण तुम्हाला ऍप्लिकेशन वर दिसेल. चूक झाली असेल तर एडिट करा, त्याच्यामध्ये चेंजेस करा. नसेल पूर्ण एकदम परफेक्ट असेल तर सबमिट करून टाका. एकदा सबमिट झालं की काहीही चेंजेस करता येत नाहीत, त्यामुळे अगोदरच चेंजेस करून घ्यायचे. ओके, आलं सर्व. फीस वगैरे काय पे करायची, किती आहे फीस पे करायची, पे नाऊ करायचं, दॅट्स इट, झालं तुमचं ऍप्लिकेशन. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. स्वतः भरा जमेल तर, नाही जमत असेल तर जो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणार आहे स्वतःच्या बाजूला बसूनच हे करून घ्यायचं आहे. राईट, तर सिक्वेन्स जो म्हणला होता ना मी, कुठली पोस्ट कधी द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येतो, त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमच्यासाठी मी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. तर इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. काही डाऊट असेल तर योगेश माने इग्नाइट हा माझा टेलिग्रामचा ID आहे, तिथं कळू शकता. इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल, इग्नाइट इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक हे आपले टेलिग्रामचे चॅनल आहेत, ज्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, बॅचची पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यामुळे तिथं क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.